तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे की आता उद्याच्या 1 तारखेला म्हणजे 1 मार्चला आपला इयत्ता 10वीचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो इंग्रजीचा पेपर होणार आहे त्याची अर्थातच तुमची तयारी पूर्ण झालीच असेल. आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण तयारीला जाता जाता जे काही महत्त्वाचं ग्रामर आहे, म्हणजे जे काही इंग्रजी व्याकरण आहे जे आपल्याला येणार आहे त्याच्याकडे एक थोडासा क्विक लुक टाकूया, जेणेकरून आपले जे काही ग्रामरचे जे काही गुण आहेत ते अगदी आपले पक्के होणार आहेत. त्यामुळं मी या ठिकाणी आज जे काही महत्त्वाचं ग्रामर आहे, हे जे ग्रामर आहे आपलं म्हणजे इंग्रजी व्याकरण जे आपल्या पॅसेजमध्ये येणार आहे आपल्याला, त्याला मी 2 गटामध्ये विभागलेलं आहे. आणि एक अतिशय जाता जाता एक उत्तम तयारी तुमची या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. तर आपण पाहू शकता की जे महत्त्वाचं ग्रामर आहे त्याच्यामध्ये मग आपला हा WH क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर येस नो टाईप क्वेश्चन्स किंवा ज्याला आपण काय म्हणतो इंट्रोगेटिव्ह फॉर्म असं म्हणतो. त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग, टेन्सेस, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ज, एक्सक्लामेटरी टू स्टेटमेंट अँड स्टेटमेंट टू एक्सक्लामेटरी. त्याच्यानंतर हे काही सोपे भाग आहेत. यूज ऑफ नो सूनर दॅन, यूज ऑफ ॲज वेल ॲज, ॲक्टिव्ह वाईज, पॅसिव्ह वाईज, यूज ऑफ नॉट ओनली बट ऑल्सो. त्याच्यानंतर हे जे छोटे आहेत, हे जे टॉपिक्स आहेत, आपण हे जे पाहिले 9 टॉपिक्स आहेत, 9-10 टॉपिक्स आहेत, ते आपल्यासाठी IMP आहेत. कारण आतापर्यंत ज्या प्रश्नपत्रिकावर जर आपण एक लोक टाकला तर यापैकीच कोणता ना कोणता तरी टॉपिकवर आपल्याला प्रश्न पडलेला तो आपल्याला आढळून येईल. त्याच्यानंतर हे अगदी सिम्पल टॉपिक्स आहेत. आणि त्याच्यापुढं जर आपण गेलो तर डिग्री ऑफ कम्पॅरिझन, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, आयडेंटिफाय अँड नेम द क्लॉज, अँड अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह. हे थोडेसे कॉम्प्लेक्स टॉपिक्स आहेत की जे येण्याची शक्यता नसते, तरी पण आपल्याला त्यासाठी ऑलरेडी प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. चला तर मग या सगळ्या टॉपिकवरती आपण एक क्विक लुक टाकूया, जेणेकरून आपले जे काही ग्रामर व्याकरण जे विचारलं जाणार आहे ते आपलं अगदी परीक्षेच्या जाता जाता अगदी शेवटी हे आपल्याला ग्रामरवर आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला याची माहिती होईल. तर पहिल्यांदा पाहूया आपण WH क्वेश्चन. जसं की माहिती आहे तुम्हाला की WH क्वेश्चन्स करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्या वाक्याचा काळ ओळखता आला पाहिजे. काळानुसार आपण हेल्पिंग वर्ब घेतली पाहिजे. जसं आपल्याकडे 2 काळ आहेत, सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट. या 2 काळामध्ये आपल्याकडे हेल्पिंग वर्ब नसतात, म्हणून आपण या 2 काळामध्ये सिम्पल प्रेझेंटमध्ये डू डज घेतो आणि सिम्पल पास्टमध्ये हे डिड अस, हे 3 हेल्पिंग वर्ब्स घेतो. बाकी इतर कोणत्याही वाक्यामध्ये आपल्याला ऑलरेडी हेल्पिंग वर्ब दिसून येतील. तर पहिलं सेंटेन्स आहे, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. या ठिकाणी चॅम्पियन्स अंडरलाईन केलेलं आहे, नाव नाही, म्हणून आपण या ठिकाणी हू नावाचा WH वर्ड घेतलेला आहे. आणि क्वेश्चन काय तयार झाला आहे, हू आरंट मेड इन जिम्स. त्याच्यानंतर ही टूक द बेबी लंगूर टू देअर बॅकयार्ड. आता बॅकयार्ड हे एक ठिकाण आहे, त्यामुळं आपल्याला या ठिकाणी वेअर हा WH वर्ड घ्यावा लागणार आहे. या वाक्याचा काळ सिम्पल पास्ट आहे, म्हणून आपण या ठिकाणी डीड घेतलेलं आहे आणि डीड घेऊन या ठिकाणी भूतकाळी क्रियापदाचे वर्तमानकाळी रूप तयार केलेलं आहे. म्हणजे याचं काय झालं आपल्याला की वेअर डीड ही टेक द बेबी लंगूर. द सेट वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. काश्मीर ठिकाणदर्शक शब्द, म्हणून वेअर वॉज द सेट हॉलिडेइंग. आता या ठिकाणी वॉज नावच हेल्पिंग वर्ब होतं, त्याच्यामुळे आपल्याला बाहेरून घेण्याची आवश्यकता नाही. नातू अराइव्ज नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. नेक्स्ट मॉर्निंग कालदर्शक शब्द आहे, यासाठी आपल्याला वेन घ्यावं लागणार आहे. आणि आपला जो काळ आहे तो सिम्पल प्रेझेंट आहे आणि या ठिकाणी वर्बला yes असल्यामुळे आपण डज घेऊन हे क्रियापदाला जे yes लागलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला काढावं लागणार आहे. तर WH क्वेश्चन काय तयार झाला आपला, वेन डज नातू अराइव्ह टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. पुढचा प्रश्न, द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार लाईक द फॉरेस्ट फायर. लाईक द फॉरेस्ट फायर कशासारखी पसरली की वणव्यासारखी पसरली. म्हणजे क्रियेची रीत या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि जेव्हा क्रियेची रीत सांगितलेली असते तेव्हा आपण हाऊ नावाचा WH वर्ड या ठिकाणी घेतो. म्हणून हाऊ डिड द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार. तर विद्यार्थी मित्रांनो अगदी 4-5 एक्झाम्पल्स या ठिकाणी घेतलेले आहेत, कारण आपल्याकडे आता फारसा वेळ उरलेला नाही. त्याच्यानंतर येस नो टाईप क्वेश्चन्स और इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स की जे तुम्ही पाहू शकता. अँड एपिटेमी ऑफ करेज नावाचा जो आपला इथं 10वीचा लेसन आहे त्याच्यामध्ये शेवटी आपल्याला दिले की
टर्न द सेंटेन्सेस इंटू इंट्रोगेटिव्स. बाकी सगळं माहिती असते की ही येस नो टाईप अतिशय सोपी किंवा इंट्रोगेटिव्ह दोन्ही एकच आहेत. या सोप्या कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी माहिती नसतात. तर काय करायचं असतं की वाक्यामध्ये जे हेल्पिंग वर्ब्स आहे त्याला समोर घेऊन शेवटी फक्त प्रश्नचिन्ह या ठिकाणी द्यायचं नसतं. द प्रोग्नोसिस वॉज बॅड. वॉज द प्रोग्नोसिस बॅड. स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. इथं सिम्पल पास्ट आहे, डीड घेतलं. भूतकाळीचं वर्तमान काय काय, डीड स्टीफन डिसाइड टू कंटिन्यू हिज रिसर्च. देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झाम्पलरी करेज. आर नावाचं हेल्पिंग वर्ब या ठिकाणी. आर देर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झाम्पलरी करेज. इट ब्रिंग्स बॅक थॉट्स ऑफ माय चाइल्डहुड. ब्रिंग सिम्पल प्रेझेंट आहे, डज घेऊन एस यस हा सफिक्स काय केला आपण काढून टाकला. डज इट ब्रिंग थॉट्स ऑफ माय चाइल्डहुड. सो डोंट फॉरगेट टू गिव्ह अ क्वेश्चन मार्क ॲट द एंड. They will never get to experience these moments. Will they never get to experience these moments? तर अशा प्रकारे WH हा WH क्वेश्चन आणि हा एस नो टाईप किंवा इंट्रोगेटिव्ह फॉर्म. त्याच्यानंतर अतिशय एक IMP आणि नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आपला क्वेश्चन टॅग. जसं क्वेश्चन टॅगमध्ये आता फारसं सांगायची गरज नाही, प्रत्येक टॉपिकवर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. तर जसं की माहिती आहे की जर वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी असेल, आणि क्वेश्चन टॅग नकारार्थी असेल तर वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग आपला होकारार्थी होणार आहे. आता दे ऑलवेज कम इन होम. आता वर सांगितल्याप्रमाणे इथे सुद्धा आपल्या या दोन काळामध्ये आपल्याला डू, डज आणि डीडचा वापर आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. दॅट दे ऑलवेज कम इन टाईम. आणि वाक्याचा कर्ता नेहमी सर्वनामामध्ये प्रोनाऊनमध्ये घ्यावं लागणार. वाक्याच्या कर्त्याला अनुसरून असं प्रोनाऊन आपल्याला यूज करावं लागणार आहे जर कर्ता नाऊनमध्ये असेल तर. आता या ठिकाणी पाहू शकता दे, ही, हे जे आहेत हे सगळे कर्ते ऑलरेडी प्रोनाऊनमध्ये आहेत. तर नाऊन असेल तर सुटेबल असं प्रोनाऊन आपण त्या ठिकाणी घेऊया. दे ऑलवेज कम इन टाईम. आता या ठिकाणी वाक्य होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग आपला काय होणार आहे नकारार्थी. मग क्वेश्चन टॅग लिहिताना आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन असेल तर ऑप्शन नंबर लिहायचा, नाही तर त्या ठिकाणी पूर्ण वाक्य लिहिण्यासाठी कॉमा देऊन पुढं वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी. म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि नॉटचं काय करायचं आपल्याला ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन करायचे, संक्षिप्त रूप घ्यायचे. जसं डू प्लस नॉट डोंट. वाक्याचा करता ऑलरेडी सर्वनामा डोंट दे. दॅट गर्ल गॉट द फर्स्ट प्राईज. या ठिकाणी दॅट गर्ल हा स्त्रीलिंगी करता आहे, गॉट पुन्हा पास्ट टेन्स आहे म्हणून डिडंट सी. ही पाहून नथिंग. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नथिंग हा नेगेटिव्ह वर्ड आहे म्हणजे वाक्य नकारार्थी आहे. याचा अर्थ आपला क्वेश्चन टॅग होकारार्थी होणार आहे. वाक्याचा काळ कोणता आहे सिम्पल पास्ट. सिम्पल पास्ट म्हणजे डीड घेतला आणि वाक्याचा कर्ता ऑलरेडी प्रोनाऊनमध्ये आहे म्हणून डीड हे. देर इज नो ग्रेटर व्हायलेंस दॅन दिस. आता आपल्याला तुम्हाला जसं की माहिती आहे की वाक्याचा कर्ता जर देर किंवा हेअर असेल तर तो क्वेश्चन टॅगमध्ये कर्ता म्हणून आपल्याला ॲज इट इज यूज करायचा आहे. त्याच्यानंतर वाक्य पुन्हा नकारार्थी आहे कारण वाक्यामध्ये नो नावाचा निगेटिव्ह वर्ड आहे म्हणून इज देअर. ही वॉजंट शुअर ही कुड विन द रेस. आता या ठिकाणी पुन्हा वाक्य नकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग कसा होणार आहे होकारार्थी. वॉज ही. गिव्ह मी युअर पेन. आता बघा आज्ञार्थी वाक्य, जसं की माहिती आहे आज्ञार्थी वाक्य कसे ओळखायचे आपण. द सेंटेन्सेस विच बिगिन विथ फर्स्ट फॉर्म ऑफ बेस्ट फॉर्म ऑफ द वर्ब प्लीज ऑर डोंट. की क्रियापदाच्या पहिल्या रूपाने किंवा प्लीजने किंवा डोंटने सुरुवात होणारे वाक्य म्हणजे आज्ञार्थी वाक्य असतात. आणि आज्ञार्थी वाक्यासाठी आपण विल यू असा क्वेश्चन टॅग जोडतो. याला नकारार्थी होकारार्थीचे नियम लागू पडत नाहीत. मग गिव्ह मी युअर पेन, विल यू. मीना वॉज सरप्राईज्ड बाय माय क्वेश्चन. वॉज आहे, मीना नावाचा स्त्रीलिंगी करता आहे म्हणून वॉजंट सी. एव्हरी वन नोज द ट्रूथ, डोंट दे. आता जसं की तुम्हाला माहितीच आहे की एव्हरी वन, एव्हरीबडी, नो बडी, एव्हरीबडी अशा प्रकारचे कर्ते कसे असतात अनेक वचनी असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासोबत येणारं जे वर्ब असतं ते मात्र आपण एक वचनी घेतो. मग पुन्हा काय करावं लागते की आपल्याला क्वेश्चन टॅग करताना त्या वर्बच्या जातीतलं जे अनेक वचनी कर्त्यांसोबत घेणारे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत ते वापरून आपण त्याचा क्वेश्चन टॅग जोडतो. आता जसं की नियमाप्रमाणे जर तुम्ही या ठिकाणी जर पाहिली तर तुमची पहिली चूक काय होते, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी नोज आहे, क्रियापदाला यस हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून आपण पहिला पर्याय काय विचार करतो की या ठिकाणी आपण डज घ्यायला पाहिजे. पण वाक्याचा करता अनेक वचने आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रोनाऊन कोणतं घ्यायला पाहिजे दे. मग डज आणि देज यांची जोडी होणार आहे का, हे पेअर होणार आहे का, ही इट इज अ नॉट करेक्ट पेअर. पण डजच्या जातीतलं अनेक दे सोबत येणारं हेल्पिंग वर्ब कोणता आहे, डू आहे, त्याला नॉट लावलं डोंट दे. द मून लुक्स व्हेरी ब्राईट टुडे. आपल्याला माहिती आहे की मून, त्याच्यानंतर नेचर, अर्थ अशा प्रकारच्या कर्त्यांसाठी आपण सी हे प्रोनाऊन यूज करतो. वाक्याचा का सिम्पल प्रेझेंट म्हणून डझंट सी. लेट मी सॉल्व द प्रॉब्लेम. आपल्याला माहिती आहे की लेटने सुरुवात होणारे सुद्धा वाक्य कसे आहेत आज्ञार्थी वाक्य आहेत म्हणून
या लेटने सुरुवात होणाऱ्या वाक्यांसाठी सुद्धा आपण या ठिकाणी शाल वी असा क्वेश्चन टॅग जोडतो. याला देखील होकारार्थी नकारार्थीचे नियम लागू पडत नाही. त्याच्यानंतर पुढचा जाऊया टॉपिक आपला जो टेन्स आहे. आता टेन्सवर आपल्याला 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहिला म्हणजे आपल्याला काय करायचे की या टेन्समधून त्या टेन्समधलं कन्वर्जन करायचं असते. जसं बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1, ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स. सूचना काय, रिराइट द सेंटेन्स युजिंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग आपल्याला या ठिकाणी प्रत्येक काळाची सूत्रपाठ असायला हवीत. ही इज मेकिंग मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स. द डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. रिराइट द सेंटेन्स युजिंग पास्ट परफेक्ट टेन्स. द डिसीज हॅड कम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. वी सॉ अन आर्मी ऑफ ॲन्ड्स. या ठिकाणी प्रश्न बदलला. आयडेंटिफाय द टेन्स. या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त टेन्सचं त्या नाव टाकायचं आहे. सिम्पल पास्ट टेन्स. वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ नेचर. आयडेंटिफाय द टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स. इट विल नॉट रिमेन सो फॉर. सिम्पल फ्युचर टेन्स. सी डझंट नो एनिथिंग अबाउट दिस. रिराइट द सेंटेन्स युजिंग प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सी हॅझंट नोन एनिथिंग अबाउट दिस. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे वाक्य नकारार्थी आहे, म्हणून ज्या काळामध्ये तुम्ही या वाक्याला कन्वर्ट करताय ते सुद्धा वाक्य नकारार्थी असणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढचा 4था प्रश्न म्हणजे आपल्या हक्काचा आणि सर्वात सोपा प्रश्न म्हणजे आपल्याला सिम्पली काय करायचं, इन्फिनिटिव्ह अंडरलाईन करायचं आहे. तर आपल्याला ते वाक्य लिहायचं आहे किंवा ते इन्फिनिटिव्ह खालच्या लाईनमध्ये सलग लिहू शकता तुम्ही अशा प्रकारे. अंडरलाईन, सी वॉज लकी टू रिसीव्ह अ क्लीन ड्रेस. या ठिकाणी 2+ अंडरलाईन करेक्टली झालं पाहिजे आपल्याला. The sudden unexpected attack forced the baby langur to drop the baby langur. Friends, I want to see. या ठिकाणी पहा to do, to go अशा प्रकारे इन्फिनिटिव्ह तुम्ही अंडरलाईन करू शकता. त्याच्यानंतर पुढचा एक अतिशय सोपा म्हणजे एक्सक्लामेटरी टू स्टेटमेंट आणि स्टेटमेंट टू एक्सक्लामेटरी ह्या वाक्याचा प्रकार आहे. याची देखील आपल्याकडे प्रॅक्टिस आपल्या चॅनलवरती सगळे अगदी A to Z टॉपिक्सचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्यांदा पाहूया आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्सपासून स्टेटमेंट कशी तयार करायची. आता जसं बघा, डॉक्टर हॉकिंग्स इज अ व्हेरी हंबल मॅन. या ठिकाणी अ व्हेरी आलेलं आहे. जर अ व्हेरी आला असेल किंवा कोणते आर्टिकल आला असेल तर तुमच्या एक्सक्लामेटरी सेंटेन्सची सुरुवात व्हॉट अ किंवा व्हॉट अँडने पुढच्या शब्दानुसार व्हायला पाहिजे. जसं मग अ व्हेरीला आपण काय केलेलं आहे, रिमूव्ह केलं आहे. त्याऐवजी काय केलेलं आहे, व्हॉट अ हा उर्वरित भाग हंबल मॅन, त्याच्यानंतर वाक्याचा कर्ता आणि शेवटी वर्ब आणि शेवटी हा एक्सक्लामेटरी मार्क. 2 प्रकारचे आहेत जसं की तुम्हाला माहितीच आहे. व्हॉट अ हंबल मॅन डॉक्टर हॉकिंग इज. करेज इज अ ट्रूली वंडरफुल थिंग. या ठिकाणी ट्रूली नावाचं एक ॲडवर्ब आहे. नेहमी काय करायचं आपल्याला की एक्सक्लामेटरी करताना ॲडव्हर्ब्स आपल्याला काढून टाकायची आहे. अ आहे या ठिकाणी म्हणून व्हॉट अने सुरुवात केली. उर्वरित भाग या ठिकाणी व्हॉट अच्या पुढं लिहिला. त्याच्यानंतर वाक्याचा कर्ता, शेवटी क्रियापद आणि हा एक्सक्लामेटरी मार्क. काय झालं, व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज. ही वॉज फर्मली डिटरमाइंड टू गेट दिस पे. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अ व्हेरी देखील आलेलं नाही किंवा एक कोणतं आर्टिकल ए किंवा ॲन देखील आलेलं नाही. मग आपल्याला काय करायचं, तर अशा वेळी आपल्याला आपल्या एक्सक्लामेटरी सेंटेन्सची सुरुवात हाऊ ने करायची. त्याच्यानंतर हे जसं की ॲडव्हर्ब आपल्याला हे काढून टाकायचे आहेत. हाऊच्या नंतर हा उरलेला जो भाग आहे डिटरमाइंड टू गेट दिस पे, हाऊ डिटरमाइंड घेतलं. त्याच्यानंतर वाक्याचा कर्ता, क्रियापद आणि ह्या उर्वरित भाग अशा प्रकारचा उर्वरित भाग नेहमी शेवटी लावायचा आणि सर्वात शेवटी एक्सक्लामेटरी मार्क द्यायचा. हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं सेंटेन्स आहे. हाऊ डिटरमाइंड ही वॉज टू गेट हिज पे. ही वॉज व्हेरी सिम्पल अँड इंटेलिजंट. बघा या ठिकाणी नुसतं व्हेरी आलेलं आहे. व्हेरीऐवजी आपण काय केलं, हाऊ उर्वरित भाग लिहिला या ठिकाणी. त्याच्यानंतर वाक्याचा कर्ता, शेवटी क्रियापद आणि सगळ्यात शेवटी हा एक्सक्लामेटरी मार्क. इट वॉज अन ऑफुल न्यूज. आता या ठिकाणी ॲन आलेलं आहे, व्हेरी आलेलं नाही. पण व्हॉट ॲन, आता ॲन किंवा अचा वापर आपल्याला माहिती आहे की पुढच्या नाऊनवर तो डिपेंड आहे. व्हॉट अन ऑफुल न्यूज इट वॉज. यू लुक व्हेरी ब्युटिफुल इन दिस ड्रेस. व्हेरी आलेला आहे, हाऊ घेतलेला. हाऊ ब्युटिफुल यू लुक इन दिस ड्रेस एक्सक्लामेटरी मार्क. त्याच्यानंतर स्टेटमेंट टू एक्सक्लामेटरी. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज. आता व्हॉट आलेला आहे म्हणजे आपल्याला काय करायचं, या ठिकाणी व्हॉटला रिमूव्ह करायचं आणि त्याऐवजी अ व्हेरी टाकायचे. पहिल्यांदा काय करायचं, वाक्याचा कर्ता, स्टेटमेंटची रचना आपल्याला माहिती आहे, यस प्लस वी प्लस सो अशा प्रकारे. मग यस श्वेता इज व्हर्ब, व्हॉट अला रिमूव्ह करून अ व्हेरी घेतलं. त्याच्यानंतर जे काही उर्वरित भाग आहे तो आपण जशाच तसा लिहिला. श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. आता एक्सक्लामेटरी टू स्टेटमेंट टू एक्सक्लामेटरी करताना आपल्याला एस प्लस व्ही प्लस ओ ही रचना आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हाऊ अनफॉर्च्युनेट सम ऑफ द डिसिजन्स वेअर. या ठिकाणी हाऊ म्हणजे या ठिकाणी व्हेरी घेतलेलं.
सम ऑफ द डिसिजन्स वेर व्हेरी अनफॉर्च्युनेट. हाऊ एक्सायटेड आय एम व्हेरी एक्सायटेड. हाऊ सॉफ्ट अँड सुदिंग द टीचर्स व्हॉइस वॉज. द टीचर्स व्हॉइस वॉज व्हेरी सॉफ्ट अँड सुदिंग. हाऊ आलेला आहे, हाऊ ऐवजी आपण काय केलं या ठिकाणी व्हेरी घेतलेला आहे. व्हॉट अ प्रेटी फ्लावर. तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे या वाक्याला करता नाही. मग फ्लावरसाठी आपण कोणतं प्रोनाउन घेतो, इट घेतो. म्हणून व्हॉट अला कट करून काय केलेलं आहे आपण ठिकाणी अ व्हेरी घेतलेला आहे, करता ई घेतलेला आहे, त्याच्यानंतर इज नावाचं हेल्पिंग वर्ब घेतलेला आहे, उर्वरित भाग आणि शेवटी फुल स्टॉप. इट इज अ व्हेरी फ्रेटी फ्लावर. नंबर टॉपिक 6 अँड वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट यूज ऑफ नो सूनर दॅन. आता नो सूनर दॅन जसं माहीत आहे की तुम्हाला की पहिल्यांदा ॲज सूनच्या ठिकाणी काय करायचं आहे, नो सूनरचा वापर करायचा आपल्याला. त्याच्यानंतर ज्या वाक्यात तुम्ही नो सूनर वापरणार आहात म्हणजे ॲज सूनच्याच वाक्यात, त्या वाक्याचं रूपांतर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, येस नो टाईप क्वेश्चनमध्ये किंवा इंट्रोगेटिव्हमध्ये करायचे. एवढंच आपल्याला फक्त खबरदारी एवढीच घ्यायची की या ठिकाणी तुम्हाला कसल्याही प्रकारचा क्वेश्चन मार्क वगैरे द्यायचा नाही. आणि मग या ठिकाणी जो कॉमा दिलेला आहे त्या कॉम्याच्या ठिकाणी द्यान नाऊन उर्वरित वाक्य आपल्याला जशास तसं लिहायचे. जसं नो सूनर इज, बघा या वाक्याचं मी कशा प्रकारे येस नो टाईपमध्ये कन्वर्जन केलेलं आहे. ॲज सून ॲज द बिल इज पास्ड, नो सूनर इज द बिल पास्ड. हे बघा हे पाहू शकतो, द बिल इज पास्ड, इज द बिल पास्ड, पण या ठिकाणी क्वेश्चन मार्क नाही. ॲज सून ॲज द थीप इस्केप्ड, द फॅमिली इन्फॉर्म द पोलीस. नो सूनर वाक्याचा का सिम्पल पास्ट म्हणून डेडी घेतलं. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भूतकाळी क्रियापदाचं वर्तमानकाळ रूप देखील आपण घेतलेलं आहे. नो सूनर डिड द थीप इस्केप दॅन द फॅमिली इन्फॉर्म द पोलीस. ॲज सून ॲज द बेल विल रिंग, द स्कूल असेंब्ली विल स्टार्ट. नो सूनर सिम्पल फ्युचर आहे, विल द बेल रिंग दॅन द स्कूल असेंब्ली विल स्टार्ट. ॲज सून ॲज यू हॅव फिनिश्ड यू कॅन सबमिट युअर आन्सर्स पेपर्स. या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट आहे, हॅव नावाचं हेल्पिंग वर्ब आहे, म्हणून नो सूनर हॅव यू फिनिश्ड दॅन यू कॅन सबमिट युअर्स आन्सर. म्हणजे काय करायचं आहे, नो सूनर दॅन वापरलेल्या वाक्याचं रूपांतर आपल्याला येस नो किंवा व्हर्बल क्वेश्चनमध्ये करायचं आहे आणि कॉम्याच्या ठिकाणी ध्यान देऊन उर्वरित वाक्य जशास तसं लिहायचं. त्याच्यानंतर दुसरा आणि मोस्टली येणारा टॉपिक म्हणजे यूज ऑफ नॉट ओनली बट ऑल्सो किंवा ॲज वेल ॲज. या ठिकाणी मी दोन्ही टॉपिक एकाच याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन. आता पाहू शकता तुम्ही टेम्पल्स आणि आर्टिफॅक्ट्स या दोन गोष्टी आपल्याला नॉट ओनली आणि बट ऑल्सोनं जोडायच्या आहेत आणि त्याच दोन गोष्टी आपल्याला ह्या ॲज वेल ॲजनं जोडायच्या आहेत. मग पहिल्या गोष्टीच्या पूर्वी काय करायचं आपल्याला या ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सो, नॉट ओनली आणि दुसऱ्या गोष्टीच्या अगोदर बट ऑल्सो. जसं टू प्रोटेक्ट not only the temples but also artifacts UNESCO launched an international campaign. या ठिकाणी to protect the temples as well as artifacts UNESCO launched an international campaign. पाहू शकता अतिशय सोपा टॉपिक आहे. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल. या ठिकाणी बोथ आल्सो अशा प्रकारचे जर शब्द असतील तर ते आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो किंवा ॲज वेल ॲज वापरताना काढून टाकावे लागणार आहेत. तुम्ही पाहू शकता वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ नॉट ओनली कल्चरल बट ऑल्सो नॅचरल. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ कल्चरल ॲज वेल ॲज नॅचरल. हा अतिशय सोपा टॉपिक आहे जो आपल्या आता कव्हर झालेला आहे. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस. आता ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसमध्ये प्रत्येकासाठी सूचना तुम्हाला येणार आहे बिगिन युअर सेंटेन्स विथ. ओके. द सीन फोर्स्ड मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सूचना आली बिगिन युअर सेंटेन्स विथ आय. मग आपण काय केलं पहिल्यांदा वाक्याचा काळ ओळखता आला पाहिजे, त्या वाक्याचं पॅसिव्ह वॉइसचं सूत्र आपल्याला माहिती असायला हवं. त्याच्यानंतर आपल्याला हे करता येणार आहे. म्हणजे सिम्पल पास्ट आहे वॉज वेअर प्लस वी 3. आय वॉज फोर्स टू लुक ॲट माय ओन लाईफ बाय द सीन. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग्स. बिगिन युअर सेंटेन्स विथ हॅपीनेस. सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. हॅपीनेस इज फाउंड इन एव्हरी स्मॉल थिंग बाय मी. हे दोन्ही हे क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 हे सगळे ॲक्टिव्ह वॉइसमधून आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये कन्वर्ट करायचे. आय स्पॉटेड मीना. बिगिन युअर सेंटेन्स विथ मीना. सिम्पल पास्ट आहे पुन्हा मीना वॉज स्पॉटेड बाय मी. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 ही वॉज किडनॅप्ड बाय अँड एक्स्ट्रीमिट मिलिशिया. आता तुम्ही पाहू शकता हे आहे सेंटेन्स पॅसिव्ह वॉइसमध्ये. सिम्पल पास्टचं पॅसिव्ह वॉइस आहे. आता याला आपल्याला कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये सेट करायचं आहे एस प्लस V2 प्लस ओ जो ॲक्टिव्ह वॉइसचा फॉर्म्युला आहे.
आपल्याला इथं सुरुवात दिलेली आहे ॲन एक्स्ट्रीमिट मिलिशिया. मग काय ॲन एक्स्ट्रीमिट मिलिशिया येस किडनॅप्ड V2 अँड ऑब्जेक्ट. ॲन एक्स्ट्रीमिट मिलिशिया किडनॅप्ड हिम. मित्रांनो आपल्याकडे आता फारसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. द पिंपळनगर बँक हॅज स्टॉप्ड पेइंग एम्प्लॉईज. पुन्हा बिगिन युअर सेंटेन्स विथ एम्प्लॉईज. Employees have been stopped paying by the Pimpalnagar Bank. Government must make child-friendly policies. Begin your sentence with child-friendly policies. Child-friendly policies must be made by government. Lakshmi had been turned out of the house. हे सगळे पॅसिव्ह व्हॉइसमधून ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट होणारी सेंटेन्सेस आहेत. आपण पाहिलं यासाठी सूचना आहे बिगिन युअर सेंटेन्स विथ दे. मग या वाक्याचा काळ आपल्याला माहितीच आहे की पास्ट परफेक्ट आहे. आपल्याला एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ या फॉर्म्युल्यामध्ये याला सेट करायचं आहे. म्हणून दे हॅड टर्न लक्ष्मी आउट ऑफ द हाऊस. आणि शेवटचं सेंटेन्स लॅक्स ऑफ सॅपलिंग्स आर प्लांटेड. बिगिन युअर सेंटेन्स विथ दे. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइसमधलं हे वाक्य आहे आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. दे प्लांटेड लॅक्स ऑफ सॅपलिंग. तर अशा प्रकारे हा ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसचा प्रश्न देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. आता पुढं जाऊया. आता जे काही कॉम्प्लेक्स टॉपिकमधला जो आपला एक टॉपिक आहे तो म्हणजे डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन. आपल्या चॅनलवरती तुम्हाला डिग्रीजच्या तिन्ही कन्स्ट्रक्शन अगदी पाहायला मिळतील. याचे सगळे व्हिडिओज तुम्हाला ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत. तर ह्या डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन नावाचा टॉपिक आपल्याला 3 कन्स्ट्रक्शनमध्ये या ठिकाणी शिकायचं आहे. आता फार वास्ट मोठमोठी सेंटेन्सेस घेणं आपल्याला शक्य नाही म्हणून या ठिकाणी मी 2-2, 3-3 सेंटेन्स घेतलेले आहेत. हे तुमच्या पाठातलंच सेंटेन्स आहे. द बिगेस्ट चॅलेंज नॉकिंग ऑन द डुअर्स ऑफ द ह्युमन काइंड इज फिअर अँड इंटॉलरन्स. आता हे सेंटेन्स आपल्याला पॉझिटिव्ह आणि कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला ती कन्स्ट्रक्शन ओळखता आली पाहिजे. तर ही जी कन्स्ट्रक्शन आहे हे आपल्या जे ॲडजेक्टिव्हचं थर्ड फॉर्म आहे त्याच्यापुढे आर्टिकल द आलेलं आहे. याचा अर्थ हे सेकंड कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे सेकंड कन्स्ट्रक्शनमधल्या पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात कशाने होते? नो अदरने. नो अदर चॅलेंज नॉकिंग ऑन द डुअर्स ऑफ द ह्युमन काइंड इज ॲज बिग ॲज फिअर अँड इंटॉलरन्स. त्याच्यानंतर कम्पॅरेटिव्ह डिग्री. फिअर अँड इंटॉलरन्स आर बिगर दॅन एनी अदर चॅलेंज नॉकिंग ऑन द डुअर्स ऑफ द ह्युमन काइंड. पुढं स्टीफन हॉकिंग्स वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. आता मग पहिल्यांदा बघा हा या ॲडजेक्टिव्हच्या थर्ड फॉर्मच्या पूर्वी वन ऑफ द नावाचा शब्द समोर आहे. याचा अर्थ ही आहे आपली थर्ड कन्स्ट्रक्शन आणि थर्ड कन्स्ट्रक्शनमधली ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आता आपल्याला करायचं या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. मग पॉझिटिव्ह डिग्री आपल्याला जसं माहीत आहे की थर्ड कन्स्ट्रक्शनमध्ये डिग्रीचं आपण कन्वर्जन करताना लक्षात ठेवायचं की पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला करता नेहमी अनेकवचनी असतो पण सुपरलेटिव्ह किंवा कम्पॅरेटिव्ह डिग्रीचा करता मात्र नेहमी एकवचनी असतो. पण ती खबरदारी या ठिकाणी आपल्याला हेल्पिंग व्हर्ब निवडताना घ्यावी लागणार आहे. अन्यथा आपलं उत्तर चुकू शकतं. बघा जसं की या ठिकाणी स्टीफन हॉकिंग या ठिकाणी वॉज घेतलं आहे पण या ठिकाणी व्हेरी फ्यू सायंटिस्ट म्हणून या ठिकाणी आपण वेअर घेतलेला आहे. आणि हा सायंटिस्ट नावाचं जे नाऊन आहे हे तिन्ही डिग्रीमध्ये प्युरल आलं असेल अनेकवचनी आलं असेल तरच आपलं उत्तर अचूक आहे. अदरवाईज आपलं उत्तर हे चुकलेलं असेल. त्यामुळे ती काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून व्हेरी फ्यू सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी वेर ॲज ग्रेट ॲज स्टीफन हॉकिंग्स. कम्पॅरेटिव्ह स्टीफन हॉकिंग वॉज ग्रेटर दॅन मेनी ऑफ द सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. त्याच्यानंतर ही फर्स्ट कन्स्ट्रक्शन काय सांगते आपल्याला की फक्त कम्पॅरिझन 2च गोष्टीची असते. द स्कूल हर होम. या ठिकाणी फक्त पॉझिटिव्ह टू कम्पॅरेटिव्ह आणि कम्पॅरेटिव्ह पॉझिटिव्ह ह्या 2च डिग्रीमध्ये कन्वर्जन होतं. पण या दोन्हीपैकी एक डिग्रीतलं सेंटेन्स जे आहे निगेटिव्ह असणं गरजेचं आहे. जसं आता दिलेलं सेंटेन्स कम्पॅरेटिव्ह डिग्रीमधलं होतं पण आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करताना ते निगेटिव्ह केलेलं आहे. द स्कूल वॉज बेटर दॅन हर होम वॉज नॉट सो गुड ॲज द स्कूल. त्याच्यानंतर हा एक अतिशय कॉम्प्लेक्स टॉपिकमध्ये आपला पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. याचे डिटेल व्हिडिओ सेंटेन्स वाईज या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. शॉर्टकटमध्ये आपण या ठिकाणी सांगूया. मीना सेड टू द रायटर व्हॉट आर यू डुईंग. या ठिकाणी यू राहिलेलं आहे. मीना आस्क्ड द रायटर व्हॉट सी वॉज डुईंग देअर. हा इनडायरेक्ट स्पीच ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये हा WH क्वेश्चन आहे. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन सेड मीना. हे स्टेटमेंट आहे. मीना सेड दॅट दे वुड नॉट गेट टॅक्सी इन दॅट रेन. मिसेस श्रीवास्तव सेड टेल मी टू कम अँड सी मी टुमॉरो. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे.
या ठिकाणी आपण कंजक्शन म्हणून कशाचा वापर केलेला आहे, स्टेटमेंटमध्ये दॅट केलेला आहे. WH क्वेश्चनमध्ये आपण त्याच WH वर्डचा केलेला आहे. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये होकारार्थीसाठी टू घेतो आणि नकारार्थीसाठी नॉट, डोंटला काढून नॉट टू या कंजक्शनचा वापर करतो. आता त्यापैकी हे जे वाक्य आहे ते होकारार्थी आज्ञार्थी वाक्य आहे, म्हणून यासाठी आपण कशाचा वापर केलेला आहे, टू या कंजक्शनचा वापर केला आहे. म्हणून मेसेज 3 वास्तव रिक्वेस्टेड टू टेल हिम टू कम अँड टू सी हर द नेक्स्ट डे. क्वेश्चन 4, आय आस्क्ड हिम डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु. तर हा एक एस्नो टाईप क्वेश्चन आहे आणि एस्नो टाईप क्वेश्चनमध्ये आपण इफ किंवा वेदर हे 2 कंजक्शन घेतो. तुम्ही दोन्हीपैकी कोणतेही घेऊ शकता. तर त्याच्यानंतर याचं उत्तर कसं येईल, आय आस्क्ड हिम इफ ही हॅड गिवन एनी गुरुदक्षिणा टू हिज गुरु. आता डीड आहे म्हणजे सिम्पल पास्ट आहे आणि इनडायरेक्ट स्पीच करताना सिम्पल पास्टचं काय होणार आहे, पास्ट परफेक्टमध्ये म्हणजे हॅड प्लस V3 आपण या ठिकाणी केलेलं आहे. पुन्हा एक्सक्लेमेटरी, दे सेड व्हॉट अ सेमलेस गर्ल्स इज. आता वर केल्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला करायचं आहे. एक सर्व प्रकारच्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्ससाठी आपण एक्सक्लेम नावाचं एक रिपोर्टिंग व्हर्ब या ठिकाणी घेणार आहोत. कंजक्शन म्हणून दॅटचा वापर करणार आहोत. बाकी सगळे बदल मागच्या नियमाप्रमाणे. दे एक्सक्लेम्ड दॅट सी वॉज अ व्हेरी सेमलेस गर्ल. द टीचर सेड टू भोली पुट द फिअर आउट ऑफ युअर हार्ट अँड यू विल बी एबल टू स्पीक लाईक एव्हरीवन एल्स. आता पुट म्हणजे V1 म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये जसं माहीत आहे की रिपोर्टिंग वर्ब प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, की अज्ञात वाक्यांना करता नसतो, त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती या रिपोर्टिंग वर्बची. द टीचर रिक्वेस्टेड भोली टू पुट द फिअर आउट ऑफ हर हार्ट अँड सी वुड बी एबल टू स्पीक लाईक एव्हरीवन एल्स. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ सेंटेन्सेस हा एक कॉम्प्लेक्स प्रकारामधला आहे आपल्याला, म्हणजे हा एक क्लिष्ट टॉपिक आपल्याला म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी फक्त आपल्याला 3 प्रकार ओळखायचे आहेत, सिम्पल, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड. आता सिम्पल सेंटेन्स कसं ओळखायचं, एकच सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट. कॉम्प्लेक्स कसं ओळखायचं, कॉम्प्लेक्स ओळखायचं एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज. कंपाऊंड कसं ओळखायचं, 2 किंवा 2पेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस. बरोबर. दे फेल्ड सेफ अँड सिक्युअर, सिम्पल सेंटेन्स, एकच सब्जेक्ट एकच प्रेडिकेट. कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देर वेअर आईसबर्ग्स नियर बाय. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, कॅप्टन स्मिथ न्यू हा मेन क्लॉज आहे आणि दॅट देर वेअर आईसबर्ग्स हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, म्हणजे एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स हर्ड नथिंग अँड दे स्लेप्ट ऑन. या ठिकाणी पाहू शकता की हा एक मेन क्लॉज आहे आणि हा एक मेन क्लॉज आहे आणि हे कोऑर्डिनेटरने जोडलेलं आहे. याचा अर्थ हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. द क्रू लोवर्ड द बोट्स. या ठिकाणी सब्जेक्ट एक प्रेडिकेट, एक सब्जेक्ट एक प्रेडिकेट म्हणजे हा या ठिकाणी एक मेन क्लॉज आणि एक मेन क्लॉज म्हणजे सिम्पल सेंटेन्स. दे आस्क्ड देम वाय शिप्स कॅरी फ्यू लाईफ बोट्स. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दे आस्क्ड देम मेन क्लॉज वाय शिप्स कॅरी सच ए लाईफ बोट्स, एक सबऑर्डिनेट क्लॉज. याचा अर्थ सिम्पल सेंटेन्स. ही फॉट हार्ड टू स्टीर बट द शिप चेंज द डिरेक्शन स्लोली. या ठिकाणी पाहू शकता 2 मेन क्लॉज आहेत, सब कोऑर्डिनेटरने जोडलेले आहेत. याचा अर्थ कंपाऊंड सेंटेन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे टाईप्स ऑफ सेंटेन्स नावाचा टॉपिक अगदी तुम्ही कधी चुकून आला तर आपल्याला प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. आयडेंटिफाय द क्लॉज. आता या ठिकाणी तर हा अतिशय क्लिष्ट टॉपिक आहे, पण आपण जसं की पूर्वतयारी असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला यावर्षी काय करायचं आहे की मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज ओळखायचं आहे आणि जर बाय चान्स जर क्लॉजचं नाव आलं तर आपल्याला नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा ॲडव्हर्ब क्लॉज या 3 क्लॉजमध्ये त्याला आयडेंटिफाय करायचं आहे. द ज्युरी बिलीव दॅट द मॅन वॉज गिल्टी. या ठिकाणी मेन क्लॉज द ज्युरी बिलीव्ड, सबऑर्डिनेट क्लॉज दॅट द मॅन वॉज गिल्टी. टाईप्स ऑफ क्लॉज, नाऊन क्लॉज. नाऊन क्लॉज ओळखण्याची सोपी ट्रिक आहे. मेन क्लॉजमधला मेन व्हर्बला आपल्याला काय करायचं या ठिकाणी व्हॉट असा प्रश्न विचारायचा. व्हॉट असा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं जर आन्सर जर हा सबऑर्डिनेट क्लॉज येत असेल तर तो डेफिनेटली नाऊन क्लॉज असणार आहे. कम वेन यू लाईक. या ठिकाणी कम इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, मेन क्लॉज वेन यू लाईक सबऑर्डिनेट क्लॉज. टाईप्स ऑफ क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज. आय नो द गर्ल हू ओन द प्राईज. आय नो द गर्ल मेन क्लॉज, हू ओन द प्राईज सबऑर्डिनेट क्लॉज. टाईप्स ऑफ क्लॉजमध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आपल्याला माहिती आहे की मेन क्लॉजमधलं एखादं नाऊन किंवा प्रोनाऊन असते, त्या नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल अधिकची इन्फॉर्मेशन देणारा क्लॉज असेल तर तो अर्थातच ॲडजेक्टिव्ह क्लॉज असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, यातला एक शेवटचा टॉपिक म्हणजे अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह. आता अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह
लक्षात घेताना तुम्हाला ह्या दोन गोष्टी लक्षात घ्याव्या. जर कॅनॉट असेल तर या ठिकाणी ॲम इज आर अनेबल टू आपल्याला रिप्लेस करायचे. कुड नॉट असेल तर वॉज वेर अनेबल टू आपल्याला या ठिकाणी रिप्लेस करायचं आहे. कॅनॉट असलेलं वाक्य नकारार्थी असणार आहे. यावर ॲम इज आर अनेबल टू असणारं वाक्य होकारार्थी आहे. जसं कुड नॉटचं देखील आणि वॉज वेर अनेबल टूचं. त्यामुळे सूचना आलटून पालटून कोणतीही आली तरी आपल्याला हा टेबल या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. याची काही उदाहरणं आपण घेऊया. ग्रँडपा डिड नॉट आणि अफर्मेटिव्ह निगेटिव्ह करताना मात्र आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे आणि अर्थाबरोबरच वाक्याचा काळ देखील अगदी सेम कंटिन्यू असला पाहिजे. जसं बघा, ग्रँडपा डिड नॉट फॉलो द ॲडवाईस ऑफ द डॉक्टर. सिम्पल पास्ट टेन्स, अर्थ न बदलता अफर्मेटिव्ह करायचं आहे. ग्रँडपा इग्नोर्ड द ॲडवाईस ऑफ द डॉक्टर. देर वॉज नो अदर वे ऑफ गेटिंग आउट, मेक इट अफर्मेटिव्ह. धिस वॉज द ओनली वे गेटिंग आउट. आय डोंट रिमेंबर. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे निगेटिव्ह आहे. निगेटिव्हचा आपल्याला या ठिकाणी अफर्मेटिव्ह करायचं आहे. आय डोंट रिमेंबर, आय फॉरगेट. सिम्पल प्रेझेंट. धिस वॉज द डिफरंट मीना आय हॅड नोन, मेक निगेटिव्ह. धिस वॉज नॉट द सेम मीना आय हॅड नोन. काळ बदलला नाही, अर्थही नाही बदलला. मीना वॉज अनेबल टू गिव्ह गुरुदक्षिणा टू हर गुरु. तुम्ही पाहू शकता वॉज अनेबल टू होकारार्थी, कॅनॉट नकारार्थी. मीना कॅनॉट गिव्ह गुरुदक्षिणा टू हर गुरु. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे काही क्लिष्ट म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आणि काही पॉसिबिलिटी असलेले इम्पॉर्टंट टॉपिक आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला परीक्षेला जाताना एक अतिशय फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ परीक्षेच्या पूर्वी नक्कीच पहा, जेणेकरून आपले जे काही ग्रामरचे गुण आहेत ते अगदी पक्के ठरणार आहेत.